चला, आज आपण बघणार आहेत भक्षाली मेथड. आता ऍक्च्युली भक्षाली मेथड कशासाठी यूज करतो आपण? भक्षाली मेथड यूज करतो अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट काढण्यासाठी. कशासाठी? अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट काढण्यासाठी. त्यासाठी पहिला फॉर्म्युला लिहा, ए ऑफ एन इज इक्वल टू ए मायनस एक्स ऑफ एन चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स एक्स ऑफ एन. ठीक आहे. आणि एक्स ऑफ एन प्लस वन, बेसला एन प्लस वन आहे बरं का, इज इक्वल टू काय होतं फॉर्म्युला? ह्या दोघांची बेरीज कुणाची? एक्स एन प्लस ए एन ची बेरीज मायनस ए एन चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स हीच डबल क्वांटिटी एक्स एन प्लस ए एन. क्लिअर आहे? इथपर्यंत बघितलं होतं आपण. हे फॉर्म्युले आहेत कोणाचे? भक्षाली मेथडचे. ओके, अरे कळते का? चलो मग आता नीट लक्ष द्या. हे जर दोन फॉर्म्युले जर तुम्ही व्यवस्थित लक्षात दिलं, हे दोन फॉर्म्युले जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, ह्याला म्हणतात काही काही जण एरर म्हणतात. आता त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी काय काय ते सांगतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ए? कॅपिटल ए, इथलं जे ए दिसायलंय, ए म्हणजे ज्याचा स्क्वेअर रूट काढायची ती क्वांटिटी, ज्याचा स्क्वेअर रूट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ती क्वांटिटी म्हणजे काय असेल? ए असेल. कळालं? कळतंय का? आणि एक्स ही जी व्हॅल्यू आहे, एक्स सुरुवातीचा एक्स, त्याला आपण x0 म्हणू. x0 म्हणजे इनिशियल व्हॅल्यू. आता इनिशियल व्हॅल्यू रॅन्डमली आपण काही पण घेऊ शकतो. मी प्रॉब्लेम मध्ये दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, ओके. चलो, अशा आपण किती गावगप्पा मारल्या तरी ते व्यवस्थित कळणार नाही. मग त्यासाठी आपण काय करू? एक न्यूमरिकल घेऊ. बरं, न्यूमरिकल तुमच्या मनावर घेणार आहे. न्यूमरिकल कोणाच्या मनावर घेणार आहे? तुमच्या मनावर. फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट. परफेक्ट भेटणार नाही, पण फाइंड द अप्रॉक्सिमेट. फाइंड द अप्रॉक्सिमेट. फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट ऑफ, हा कोणाचा? कोणाचा नंबर सांगता? फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट ऑफ, नंबर सांगा. फक्त 80? पक्का? अरे कळालं का? एवढ्या छोट्या संख्येचं काढायचं का? चलो, मनकवडीने म्हणली 80चा काढा, तर 80चा काढायचा, काही अडचण नाही. मग इकडे लग जा रे, ज्या क्वांटिटीचा स्क्वेअर रूट काढायचं त्याला म्हणायचं ए. ए इज इक्वल टू किती आहे? 80. आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे, ती म्हणजे x0. x0 म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतंय x0 काय असेल? x0 म्हणजे ह्याचा स्क्वेअर रूट अंदाजे तुम्हाला काय वाटतं किती येईल? एक साधी सिंपल गोष्ट चेक करा. 7चा स्क्वेअर किती येते? 49. 8चा किती येते? 64. 9चा किती येते? 81. मला सांगा 80 ह्या 3-4 आकड्यापैकी कुणाच्या जवळ आहे रे? ती 8च्या स्क्वेअरच्या जवळ आहे का 9च्या स्क्वेअरच्या जवळ आहे का 7च्या स्क्वेअरच्या जवळ आहे? 9च्या. मग तुम्हाला इथं 9 घेऊ वाटलं 9 घ्या, 8 घेऊ वाटलं 8 घ्या, 7 घेऊ वाटलं 7 घ्या, 5 घेऊ वाटलं 5 घ्या. हे मनानी संख्या घ्यायची. x0 ची व्हॅल्यू कशाने घ्यायचंय? x0 ची व्हॅल्यू कसं घ्यायचंय? आपल्या मनावर. मग तुम्हाला काय घेऊ वाटलं सांगा. तरी पण जर लवकर उत्तर आणायचं असेल तर जवळची व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 8चा स्क्वेअर 64 येते, 9चा 81 येते आणि 7चा 49 येते. मग ह्या 3 क्वांटिटी पैकी तुम्हाला काय वाटतंय 80चा जो स्क्वेअर रूट आहे
तो कुठे येईल रे? 8च्या किंवा 9च्या जवळ येईल. बट कुणाच्या जास्त जवळ येईल? 9च्या. मग इथं x0 ची व्हॅल्यू मनानं घेत असताना जरा जवळची घ्यायची. इथं मला वाटलं की काय x0 ची व्हॅल्यू किती असेल? 9 असेल. x0 ची व्हॅल्यू किती घेतली मी? 9. Therefore, by using बखशाली बखशाली मेथड काय रे? a ऑफ n इज इक्वल टू फॉर्म्युला काय? a ऑफ n इज इक्वल टू a मायनस xn चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स x ऑफ n. करेक्ट आहे? आणि x ऑफ n प्लस 1 इज इक्वल टू an प्लस x ऑफ n मायनस an चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स काय रे? an प्लस xn. सर हे an आणि xn काय तर सांगतो, टेन्शन नका घेऊ. मग फॉर फर्स्ट इटरेशन तुम्हाला 2 इटरेशन काढा म्हणतात किंवा 3 पण काढून. फॉर फर्स्ट इटरेशन हे जे काय वरचे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युलेमध्ये फॉर फर्स्ट इटरेशन पुट n इज इक्वल टू 0. किती पुटअप करायचं? n ची व्हॅल्यू 0. तर ह्या वरच्या इक्वेशन मध्ये a च्या ठिकाणी इथे चेक करा n पाय त्याला त्याची व्हॅल्यू किती येईल रे? 0. a0 इज इक्वल टू कॅपिटल A मायनस x0 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स x0 फॉर्म्युला बनेल का रे? कारण जिथं जिथं n दिसेल तिथं काय पुटअप करायचंय? जिथं जिथं n दिसेल तिथं काय पुटअप करायचंय? 0. चेक करा इथं n दिसलं 0 पुटअप केलं, इथं n दिसलं 0 पुटअप केलं, ठीक आहे, आणि खाली n दिसलं अजून 0 पुटअप केलं. मग इथे a कोण आहे रे? ज्याचा स्क्वेअर रूट काढायची ती क्वांटिटी 80 मायनस x0 आपण मनानं कन्सिडर केली ती किती रे? 9 डिवाइड बाय 2 टाइम्स 9. कॅल्क्युलेशन प्लीज. कॅल्क्युलेशन प्लीज. 0 पॉइंट मायनस 0 पॉइंट 0 कळालं? मग ही आता हे झालं a0 ची व्हॅल्यू. आता कोणाची काढायची? x ऑफ n ची व्हॅल्यू किती आहे रे? n ची व्हॅल्यू किती आहे? 0 प्लस 1 1. मग खाली काय येईल? x1 इज इक्वल टू a0 प्लस x0 मायनस a0 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स काय रे? a0 प्लस x0. हा फॉर्म्युला बनेल का? कारण या वरच्या फॉर्म्युला जसं यांची व्हॅल्यू 0 ठेवली तसं खालच्या फॉर्म्युला मध्ये मी काय केलं? यांची व्हॅल्यू 0 ठेवली. a0 ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला? x0 ची व्हॅल्यू माहितीये का? मग व्हॅल्यू पुटअप करा. x1 इज इक्वल टू मायनस 0.055 प्लस x0 ची व्हॅल्यू किती आहे? 9 मायनस मायनस 0.55 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स मायनस 0.055 प्लस 9. उत्तर सांगा x1 ची व्हॅल्यू येते. व्हॅल्यू व्यवस्थित पुटअप करा. आणि आणखीन एक गोष्ट लेकरांनो, तुम्हाला जर सकाळी 7चा टाइम कम्फर्टेबल नसेल, 6चा टाइम कम्फर्टेबल नसेल तर मला तुम्ही तसं सांगा, ठीक आहे? आपण सकाळी 7ला घेऊ शकतो, काही अडचण नाही. काय दिदे?
8.9723. हे झालं कुठलं इटरेशन? मग इथं फॉर सेकंड इटरेशन, काय करायचं रे? पुट n is equal to 1 in equation 1 and 2 करू कर त्याला. ह्याला इक्वेशन 1 म्हणा, ह्याला इक्वेशन 2 म्हणा. चालते का? टेन्शन नको. हा, आता मला सांगा, n ची जर व्हॅल्यू 1 पुटअप केली, n ची जर व्हॅल्यू 1 पुटअप केली या इक्वेशन मध्ये 1 मध्ये, तर इथे a च्या ठिकाणी काय येईल रे? a1 येईल का a0 येईल? a1 येईल का a0 येईल? हा, a1 चा फॉर्म्युला काय बनेल मग? a1 चा फॉर्म्युला काय बनेल? कॅपिटल ए ला कॅपिटल ए मायनस n ची व्हॅल्यू 1 म्हणजे x1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स x1. x1 ची व्हॅल्यू आताच काढली. हा दिदे सांग. 80 मायनस 8.9723 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 8.9723. करेक्ट आहे रॉंग आहे? सांग व्हॅल्यू. श्रद्धा कळायले का दिदे? चलो माइनस 0.0279 इंटू 10⁻⁴ काही आहे का? नाही. a1 कळालं, हे इक्वेशन 1 मध्ये ठेवलं. आता इक्वेशन 2 मध्ये n ची व्हॅल्यू 1 ठेवा. काय रे? हा, n 1 आहे तर 1 + 1 1 + 1 2 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू किती आहे? 1. a1 + x1 हा मायनस a1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स a1 + x1 येईल का? मग आता a1 ची व्हॅल्यू आताच काढली. किती रे? मायनस 0.0279 प्लस x1 ची व्हॅल्यू किती आहे रे? 8.9723 मायनस a1 ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 0.0279 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स मायनस 0.0279 प्लस 8.9723. कॅल्क्युलेशन करता. अरे कॅल्क्युलेशन करता का मिट्टू लोग? कळले का रे? हा सांगा, कॅल्क्युलेशन सांगा. दिव्या किती? 8.9. हा, आता सेकंड इटरेशन पर्यंत थांबायचंय. बरं, कॅल्क्युलेटर वर डायरेक्टली इन्स्क्यूट ऑफ 80 टाकून बघा बरं किती येते. समृद्धी कळायले? कॅल्क्युलेटर टाकल्यानंतर 8.974. हा, म्हणजे जवळपास सेम आलंय का चेक करा. हो सर. ही जी मेथड आहे ना ते विदाउट कॅल्क्युलेटर मेथड आहे. ऍक्च्युली कॅल्क्युलेटर वापरायचं नाही, बट आपल्याला चिल्लर कॅल्क्युलेशन करता येत नाही म्हणून आपण काय केलं? विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटरच लिहिलं. बट सांगताना आपण काय सांगलो? विदाउट कॅल्क्युलेटर. चलो मला सांगा, बक्षाली मेथड कळाली का?
चलो दिव्या, दिव्या हंगे, आवाज येतोय का? हा सर. हा सर. बक्षाली मेथड कळाली? हा सर. चलो, आणि थोडस रेग्युलर करा, कारण आता एक्झाम जवळ आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, सकाळची बॅच मी संध्याकाळी शिफ्ट करावं का असं विचार करतोय. जर सगळ्यांची अनुमती असेल तर आपण संध्याकाळी शिफ्ट करू का सकाळची बॅच? टायमिंग तुमच्या मनावर. इच्छा असेल तर. नाही नाही सर सकाळीच करतो तुम्हाला तर सकाळी करा, काय अडचण नाही. समृद्धी कसं करायचं? कसं पण सर. चलो, सकाळी तुम्ही 6ला जर रेडी असाल तर मला काय अडचण नाही. बट माझी इच्छा आहे की चलो ठीक आहे, सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळ्या बॅचेस चालू करण्यापेक्षा हे 7 तारखे पण काही करणार नाही, टेन्शन घेऊ नका. 7 तारखेच्या नंतर मी सकाळी किंवा संध्याकाळी एकच बॅच घेणार आहे. कारण आता कसं आहे, सकाळी वेगळी बॅच चालू आहे, संध्याकाळी वेगळी बॅच चालू आहे ना. ठीक आहे, मला वाटतं सकाळच्या बॅचचा डिफरन्शियल इक्वेशन झालेलं आहे रिव्हिजन मध्ये, हो की नाही? हो सर. पूनम बोलती का? पूनम बीतलं का, बोलणं सुद्धा गेली दीदी. चलो, तर मला वाटतं सकाळच्या बॅचला डिफरन्शियल इक्वेशन झाल्या आणि न्यूमरिकल टेक्निक झाली. ठीक आहे, न्यूमरिकल टेक्निकचा हा शेवटचा पार्ट आहे, बक्षाली मेथड. ठीक आहे, अजून 1-2 प्रॉब्लेम करतो आज बक्षाली मेथडचे, आणि उद्यापासून प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चालू करणार आहे. ठीक आहे, मला वाटतंय उद्या 4 तारीख आहे. 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, आणि तुमची युनिट टेस्ट किती तारीखला आहे? सर. हा, तर 4, 5, 6 या 3 दिवसामध्ये 3 मेथड होऊन जातात. ठीक आहे, कारण रिव्हिजनच करायचंय. बरोबर आहे का? चलो, वाटलं तर आणखीन थोडं एक्स्ट्रा घेऊन आपण संडेला कव्हर अप करून टाकू, काय अडचण नाही. बट हे, आणि संध्याकाळच्या बॅचला न्यूमरिकल टेक्निक चालू होणार आहे. ज्यांना न्यूमरिकल टेक्निक कळालं नाही त्यांनी संध्याकाळची बॅच जॉईन करायचं. ओके, आणि ज्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कळलं नाही त्यांनी सकाळची बॅच जॉईन करायचं, आणि ज्यांना काहीच कळलं नाही त्यांनी दोन्ही बॅचेस जॉईन करायचं. ओके, चलो, टायमिंग थोडासा उद्या चेंज करणार आहे, सकाळी 6च्या ठिकाणी 7ला ठेवणार आहे. ठीक आहे. हा, फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट ऑफ. नंबर सांगा. नंबर आता छोटा सांगू नका, कमीत कमी 4 डिजिट असावं. हा, 5-6 डिजिट वाला नंबर सांगितलं तरी चालतंय. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ. श्रद्धाच्या मनावर. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ किंवा फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट ऑफ. हा, कितीचा काढायचंय? डिजिट सांगा. अरे 4 अंकी किंवा 5 अंकी किंवा 6 अंकी एक आकडा सांगा तुमच्या मनावर. त्या नंबरचा आपण काय करणार आहेत? स्क्वेअर रूट काढणार बाय युजिंग बक्षाली मेथड. अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट काढणार. नंबर सांगता का मग? मनकवडे हा सर. सांग नंबर दिदी. 78945. 78945. खुश? चलो, या नंबरचा आपल्याला काय करायचंय? स्क्वेअर रूट काढायचंय. मग इकडे लग जा रे, सोल्युशन चेक करा. बाय युजिंग अँड बक्षाली मेथडच काढावं लागतंय स्क्वेअर रूट. ज्या क्वांटिटीचा स्क्वेअर रूट काढायचं त्याला काय कन्सिडर करायचं? ए. किती आहे रे? 78945. बरं, ही 5 अंकी संख्या म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट
एक तर 2 अंकी किंवा 3 अंकी संख्या येईल, 1 अंकी तर येणार नाही. याचा स्क्वेअर रूट 1 अंकी तर येणार नाही ना. नाही. हा, मग आता तुमच्या मनावर x0 किती कन्सिडर करायचं, x0 किती कन्सिडर करायचं. हा, 279. काय म्हणाली की 279. 279 का बरं दिदे. कारण त्याचा आन्सर 280. हा, ऐका रे, आता ट्रिक काय वापरायची ते सांगतो. त्यांनी काय विचारलं रे, फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट म्हणले का नाही, तर हे स्क्वेअर रूट मध्ये टाकून बघायचं. ह्याचा स्क्वेअर रूट टाका आणि मला उत्तर सांगा किती येते ते. 280. 280 येले का, 280 पॉइंट समथिंग येतील ना. 9715. हा, मग असं जर येत असेल तर 280 च्या जवळची संख्या पकडायची, बट लई जवळची बी पकडू नका की मास्तरला शक येईल. मग काय करायचं, जवळची संख्या मग 210, 220, 230, 200, 400, 300 असं काहीतरी कन्सिडर करा. कळालं. 220, 230, 250, 300, 350 असं रॅन्डमली काहीतरी कन्सिडर करा. किती कन्सिडर करू, 210 करू का 250 करू. चलो, लेट x0 इज इक्वल टू 250. हा का 210 घेऊ, तुम्ही काही कन्सिडर केला तर उत्तर येईल. हा, बाय युजिंग हा बाय युजिंग, अरे मना, बाय युजिंग बक्षाली मेथड, a of n is equal to a minus x of n चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स ऑफ xn, इक्वेशन नंबर 1. आणि x of n plus 1 is equal to an plus x of n minus an चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 टाइम्स an plus xn, इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं, फॉर फर्स्ट इटरेशन, काय फॉर फर्स्ट इटरेशन, मी एवढं डिटेल मध्ये साठी लिहून गेलो कळेल तुम्हाला. फर्स्ट इटरेशन, पहिल्या इटरेशन साठी, ठीक आहे, पुट n इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 मध्ये n ची व्हॅल्यू किती पुटअप करायचंय, 0. तर इथं काय येईल रे, n ची व्हॅल्यू किती पुटअप केली, 0. तर इथे an च्या ठिकाणी काय येईल, a ऑफ 0 इज इक्वल टू कॅपिटल A मायनस x0 चा स्क्वेअर, कारण n ची व्हॅल्यू किती पुटअप केली, 0, डिवाइड बाय 2 टाइम्स ऑफ x0. इथं काय येईल रे, हा नंबर 7, 8, 9, 4, 5 मायनस x0 किती आहे रे, 250, 250 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 into 250. कॅल्क्युलेशन प्लीज. 32.89. चलो, मग हे h व्हॅल्यू पुट करायची ह्या सेकंड इक्वेशन मध्ये. हा, x n ची व्हॅल्यू किती आहे रे, 0, 0 प्लस 1, 0 प्लस 1, 1. इथं a0 प्लस x0 हा मायनस a0 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स हा a0 प्लस x0. मग ही व्हॅल्यू मी इथं ठेवतो, x1 इज इक्वल टू a0 ची व्हॅल्यू किती आहे रे, आताच काढली आपण, 32.89 प्लस x0 किती कन्सिडर केलाय, 250 मायनस हे किती रे, 32.89 चा
स्क्वेअर डिवायडेड बाय 2 into 32.89 प्लस 250. कॅल्क्युलेशन करून सांगा किती आलं ते. कॅल्क्युलेशन करून सांगा. 280.9780. म्हणजे जवळपास आलं का? पहिल्याच इटरेशन मध्ये कुठं आलं रे? जवळ आलं. फॉर सेकंड इटरेशन, फॉर सेकंड इटरेशन काय रे? पुट n इज इक्वल टू किती आहे? 1 इन इक्वेशन 1 and 2. 1 and 2 मध्ये काय करायचं कळालं? यांच्या ठिकाणी 1 ठेवायचं. a ऑफ n म्हणजे a ऑफ 1 इज इक्वल टू a मायनस x1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स x1. a किती आहे रे? ज्याचा स्क्वेअर रूट काढायची ती क्वांटिटी 78945 मायनस x1 ही आलेली व्हॅल्यू, ही x1 आलेली व्हॅल्यू किती आहे रे? 280.978 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 into 280.978. कॅल्क्युलेशन प्लीज. चलो कॅल्क्युलेशन करून सांगायचंय. कॅल्क्युलेशन करून सांगा. गायत्री, गायत्री. मायनस 6.5051 into 10 raised to power minus 6 का 3. आता x ऑफ 2 चा फॉर्म्युला काय रे? a1 x1 मायनस a1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स a1 प्लस x1. इथे चेक करा a1 किती आले? मायनस 6.5051 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 3 प्लस x1 किती आहे? 280.978. ठीक आहे. मायनस 6.5051 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 3 चा स्क्वेअर. ठीक आहे. डिवायडेड बाय 2 टाइम्स काय रे? मायनस 6.5051 into 10 raised to power minus 6 plus 280.978. Calculation please. इथं -6 नाही रे, -3 आहे. सॉरी. गडबडीत झालं ते. कॅल्क्युलेशन प्लीज. Calculation please. Two 280.9714. चलो कळालं. चलो कोणाला भक्षाली मेथड मध्ये काही अडचण आहे का रे? तुम्हाला मी न्यूमेरिकल टेक्निकची पीडीएफ पाठवली का रे? न्यूमेरिकल टेक्निकची मी तुम्हाला पीडीएफ पाठवली का ग्रुपवर? मनकवडे, मी काय विचारलो दिदे?
हा मग तुम्ही का बोलत नाहीये? हा काय पाठवली तर पाठवली म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. हा मी बोलायलो तुम्ही बोलत नाहीये. चलो कळालं? कळतंय का? चलो बक्षाली मेथड कळाली? चलो मग एक काम करा, मी एक प्रॉब्लेम देतो ते तुम्ही ट्राय करा. ठीक आहे? हा बरं, आणखीन एकदा रिपीट विचारतोय, कोणाला काही डाऊट आहे का? सगळ्यांनी सांगा एकदा, सर्वांनी. कुणाला काही डाऊट? विद्या, वैष्णवी, अमित, वैष्णवी कोरे, वैष्णवी आगाव, वैष्णवी मुगाळे, गायत्री, भाग्यश्री, समृद्धी, श्रावणी, मनकवडी, पाटलीनबाई, साक्षी, स्नेहा, नंदिनी, सुजाता, अक्षरा, श्रद्धा, रेणुका, नितिका, मयुरी, सुहानी, चैतन्य, स्नेहा, राहू, 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 मानेंची शीतल. चलो फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट. फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट. क्वेश्चन लिहून घ्या. फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट. फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट. फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट ऑफ. हा नंबर सांगता का लिहू? Find the approximate square root of a 5438 by using Bakshali method. By using Bakshali method. हा मी तुम्हाला A सांगू शकतो काय ते 5438. बरं x0 काय कन्सिडर करायचं रे? x0 इज इक्वल हा कारण ह्याची स्क्वेअर रूट किती आले तिथे? 73.74. किती? 73.74. हा मग डायरेक्टली 70 घेऊ नका, 50 किंवा 60 घ्या. अरे डायरेक्टली 70 घेऊ नका, त्याला डाऊट येऊ शकते तुम्ही कॅल्क्युलेटर केलात म्हणून. म्हणून काय करायचं? 50 किंवा 60 घ्यायचं. काय घ्यायचं? 50 का 60? लेट x0 इज इक्वल टू सकाळी सकाळी 60. ह्याच्या पुढचं येतं का? बाय युजिंग by using Bakshali method, a of n is equal to a minus xn चा square divided by 2 times x of n, equation number 1, and x of n plus 1 is equal to an plus xn minus an चा square divided by 2 times an plus xn, equation number 2. For iteration 1, मी iteration 1 करून देतो, तुम्ही iteration 2 करा.
फॉर इटरेशन, फॉर फर्स्ट इटरेशन करा, फॉर फर्स्ट इटरेशन put n is equal to 0 in equation 1 and 2. तर मला सांगा a of 0 is equal to a minus x0 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स x0 येईल का? यस. मग काय येईल रे? 5438 मायनस x0 किती आहे? 60 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 into 60. कॅल्क्युलेशन प्लीज. किती किती? 15.31. एवढं आलं का? 15.3166. करेक्ट आहे? करेक्ट आहे का? अरे करेक्ट आहे का? हो सर. मग x ऑफ 0 प्लस 1 म्हणजे x1 इज इक्वल टू a0 प्लस x0 मायनस a0 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स a0 प्लस x0. इक्वेशन 2 मध्ये यांची व्हॅल्यू 0 पुटअप केली तर x1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, येऊन जाईल x1 इज इक्वल टू, हा किती रे? a0 ची व्हॅल्यू किती आहे? 15.3166 प्लस x0 ची व्हॅल्यू किती आहे? 60 मायनस 15.3166 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 15.3166 प्लस 60. कॅल्क्युलेशन प्लीज. x1 ची व्हॅल्यू किती आली सांगा मला. x1 ची व्हॅल्यू किती आली? कॅल्क्युलेटर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि सांगा लवकर. चलो पाटलीन भाई. कळाले का? 73529. किती किती? 73529. 73.5829. 5829. 73 पॉइंटच ना? हा फर्स्ट इटरेशन झालं. आता फॉर सेकंड इटरेशन, फॉर सेकंड इटरेशन हा पुट n is equal to 1 in equation 1 and 2. 1 आणि 2 मध्ये n ची व्हॅल्यू काय पुटअप करायची? 1. म्हणजे a1 ची व्हॅल्यू काय येईल रे? a मायनस हा x1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू x1. आता x1 ची व्हॅल्यू जस्ट आलेली आहे तर a मला माहिती आहे किती रे? 5438 मायनस 73.5829 चा स्क्वेअर होल डिवाइड बाय 2 इंटू 73.5829. हा कॅल्क्युलेशन मी तुम्हाला कसं कॅल्क्युलेशन करायचं सांगितलं होतं, आठवतंय का? ही व्हॅल्यू जी असते 73.5829 तुमच्या आन्सर मध्ये स्टोअर असते. म्हणून काय करायचं? 5438 मायनस आन्सरचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स आन्सर करायचं. सांगा. 0.16. हा पुढं माग काय 10 पॉवर वगैरे? वा छान. मग आता x2 ची व्हॅल्यू सांगता का? हा सांगा. x2 इज इक्वल टू हा a1 प्लस x1 मायनस a1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 टाइम्स a1 प्लस x1. हा a1 ची व्हॅल्यू किती आहे रे? 0.1600 प्लस
x1 ची किती आहे 73.5829 मायनस 0.1600 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 टाइम्स 0.1600 प्लस 27 नाही 27 नाही 73.5829 कॅल्क्युलेशन करून उत्तर सांगता का फायनल? चलो फायनल आन्सर सांगता का? अरे मिट्टू लोक कळाले का? अरे मिट्टू लोक कळाले का? हो सर. सांगा मग. सांगा उत्तर सांगा. उत्तर सांगा. अरे सांगा उत्तर. आन्सर प्लीज. आन्सर प्लीज. 73.7425. 73.7425 म्हणजे अप्रॉक्सिमेट एक्झॅक्टली नाही. इन अ स्क्वेअर रूट ऑफ 5438 is nearly equal to 73.7425. कळालं बक्षाली मेथड? बक्षाली मेथड कळाली का? चल ठीक आहे. कोणाला काय डाऊट, कोणाला काय अडचण? कोणाला काही डाऊट, कोणाला काय अडचण? चलो बक्षाली मेथड मध्ये कुणाला काही डाऊट, कोणाला काही अडचण आहे का?